पुणे आणि मुंबईच्या मधोमध वसलेले लोणावळा हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशनपैकी एक आहे. विशेषतः पावसाळ्यात येथील धुक्याने झाकलेले डोंगर, वाहणारे धबधबे आणि थंडगार वातावरण पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालतात. लोणावळ्याजवळील अशाच एका ठिकाणी मी आज आली आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळ मळवली परिसरात वसलेली ही कार्ला लेणी सुमारे 2000 वर्षापूर्वी सातवाहन काळात कोरली गेली आहेत. भारतातील सर्वात मोठ्या आणि उत्कृष्ट जतन झालेल्या बौद्ध चैत्यगृहांपैकी कार्ला लेणी एक मानली जाते. या लेण्यांमध्ये दगडात कोरलेले विशाल प्रवेशद्वार, सुंदर नक्षीकाम, उंच स्तंभ आणि प्राचीन स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना पाहायला मिळतो. लेण्यांच्या माथ्यावर असलेले एकविरा देवीचे मंदिर देखील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. महाराष्ट्रातील आगरी कोळी बांधवांची कुलस्वामिनी असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी सुमारे 500 पायऱ्या चढाव्या लागतात. एकविरा आईच्या या स्थानाशेजारीच प्रसिद्ध कार्ला लेणी आहे. कार्ला केव्ज किंवा कार्ला लेणी ही इसवी सन पूर्व 1ल्या शतकातील प्राचीन बौद्ध लेणी आहे. हा 16 लेण्यांचा समूह असून यामध्ये बौद्ध भिक्षूंचे निवासस्थान आणि भव्य ग्रँड चैत्यगृह यांचा समावेश आहे. येथील मुख्य चैत्यगृह हे जगातील सर्वात मोठे आणि सुंदर दगडी चैत्यगृह मानले जाते. इथे सिंह आणि चक्र असलेल्या खांबांमध्ये स्तूप दिसत आहे. याशिवाय या चैत्यगृहाचे कान्हेरीच्या चैत्यगृहाशी साम्य असल्याचे दिसते. चैत्यगृहाबाहेर सज्जा कोरलेल्या आहेत. येथे मिथुन शिल्पाच्या जोड्या, हत्तीचे थर, गौतम बुद्धांचे त्यांच्या अनुयायांसह असलेले शिल्पपट इत्यादी दिसून येते. तसेच मिथुन शिल्पांतील स्त्रियांच्या डोक्यावर पदर घेतलेला दिसतोय. तसेच कमरेला शेला आहे. पुरुषाने धोतर आणि डोक्यांवर मुंडासे घातलेले आहे. स्त्रियांच्या हातात बांगड्या आहेत. तसेच पायातील विविध आकाराचे तोडे, कमरेवरच्या मेखला, गळ्यातील मण्यांचे हार, कर्णफुले, कपाळावरची कुंकू अशी आभूषणे दिसून येतात. याच्या तळाशी दोन्ही बाजूला 3 हत्तींची शिल्पे कोरलेली आहेत. हे आहे चैत्यगृह. चैत्यगृहाच्या व्हरांड्याच्या भिंतीवरील एका लेखात मामा लहारे हा शब्द आलेला आहे. तत्कालीन समाजव्यवस्थेत एखाद्या ठराविक गावांच्या प्रदेशात प्रशासकीय भागास आहार असे म्हणत, तर मामल म्हणजे आजचे मावळ. मावळ तालुक्याचा हा सर्वात प्राचीन उल्लेख असावा. या लेखांमधून वढकी म्हणजे सुतारकाम, गंधक म्हणजे सुगंधी द्रव्याचा व्यापार अशा काही व्यवसायांचीही ओळख होते. तर अशा प्रकारे सुमारे 2000 वर्षापूर्वी दगडात कोरलेली ही कार्ला लेणी आजही आपल्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाची साक्ष देत उभी आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. इतिहास जपा, निसर्ग स्वच्छ ठेवा आणि सुरक्षित प्रवास करा. हर हर महादेव.